आताच आमचं सुंदर असं तिरुपती बालाजींचं दर्शन झालेलं आहे। आता हा सुंदर असा साऊथ इंडियन अटायर करून आम्ही निघालो आहोत पद्मावती देवीच्या दर्शनाला। पक्का 20 लड्डू। आताच खूप मुसळधार पाऊस येऊन गेलाय। तुम्हाला तिरुपती केल्यानंतर ह्या दर्शनाला मातेच्या यावंच लागेल। 1.5-2 तास प्रॉपर लाईनीत उभ्या राहून त्यांनी दर्शन घेतलेले आहे। हॅलो, हाय, नमस्कार। चेकिंग चाललंय, चेकिंग आमचं फुल बॅग्स खाली करायचे। पण आलो आहोत तिरुपती बालाजी येथे। इथे हा घाट चालू होतो, इथे मंदिर आहे वरती आणि तिथून सुरुवात होते। तिथे हे आहे चेक पोस्ट, इथून सगळ्या बॅग लगेज चेक होतात। गाडीतलं एकूण एक सामान चेक केलं जातं, अगदी छोटी बॅग सुद्धा सगळं चेक करून गाडी रिकामी करूनच इथे वरती आणली जाते। मग घाट चालू होतो। इथे अशी राहण्याची सोय वरती केलेली आहे। आम्ही आता दर्शनाला चाललोय आणि इथे दर्शनाला यायचं असेल तर 2-3 महिने आधीच तिकीट बुक करा। आणि वरती एवढी प्रचंड गर्दी आहे की खालीच आम्ही हॉटेल बुक केलं आणि तिथे राहिलो आणि आता वरती दर्शनाला आलो। चला आता दर्शनाला जाऊया। श्रीनिवास गोविंद, श्री वेंकटेश गोविंद, गोविंद हरि गोविंद, वेंकटरमण गोविंद। आताच आमचं सुंदर असं तिरुपती बालाजींचं दर्शन झालेलं आहे। अतिशय सुंदर व्यवस्था तिथे केलेली आहे। प्रत्येक लाईनमध्ये नाश्त्याची, चहाची आणि वॉशरूमची, पाण्याची सोय आहे। दर्शनाच्या रांगा कितीही मोठ्या असल्या, 1.5 तास लागू देत, 2 तास लागू देत, काहीही वाटत नाही। आणि 1-1.5 तासाच्या वेळानंतर आमचं दर्शन झालं। सकाळी 6 o'clockला आम्ही दर्शन केलं आहे। खूप छान दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चेकिंग करत आहोत हॉटेल रामी। खूप छान असं इथलं हॉटेल आहे, तिरुपतीमध्येच आहे, तर आपण करूया चेकिंग। बेस्ट आहे हा व्यू। आता हा सुंदर असा साऊथ इंडियन अटायर करून आम्ही निघालो आहोत पद्मावती देवीच्या दर्शनाला। चला, इथे बघू शकता ही क्यू आहे
आणि इथे आता पासेसची लाईन लागलेली आहे. यशस्विनी और बीना ये हैदराबाद से है और इन्होंने हमें मॉर्निंग में बहुत हेल्प किया प्रसाद लेने के लिए. उनको प्रसाद मिला नहीं मिला पता नहीं, लेकिन हमें तो मिला. पक्का 20 लड्डू. 20 लड्डू लिए इन्होंने वहाँ पे सबको देने के लिए. बाबो लय मोठा पाऊस आला बाबो. आत्ताच खूप मुसळधार पाऊस येऊन गेलाय आणि आता आम्ही चाललो आहोत अजून एका नवीन टेम्पलला. पूर्ण सगळं मोठवाचं पाणी 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 झालेलं आहे. लोटांगण मुद्रा. आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर लगेचच उजव्या हाताला आपल्याला लक्ष्मीनारायण यांचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाही एक मंदिर आहे. आणि आत एंटर केल्यानंतर इथून सुरुवात होते तिरुपती बालाजी या मंदिराकडे जाण्यासाठी. हे आहे प्रवेशद्वार. इथून लोक चालत जातात आणि ज्यांना कारने जायचे ते बाय रोडसुद्धा जाऊ शकतात तिथून, पण इथून बरेच भाविक चालत जातात. मुख्य प्रवेशद्वारातून आत येताना इथे गौमातेची पूजा केली जाते. गायी आहेत आणि इथे पूजा करून पुन्हा वरती जायला जाते. उजव्या बाजूला जशी मंदिरं होती तसंच मंदिराच्या पण आधी बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या चारी बाजूला अशा गायी आहेत आणि गायींची इथे पूजा केली जाते. हालीकर, कांकरेज, गीर अशा कितीतरी प्रकारच्या जातीच्या गायी आहेत. हेही माहीत नव्हतं मला. गिर गाई माहिती होती, सहीवाल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायी इथे पूर्ण सर्कलने बाळकृष्णाच्या राऊंडला उभ्या केलेल्या आहेत. पहिल्यांदा गायीची पूजा केली जाते आणि मगच पुढे दर्शनाला जातो. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे तिरुमलामधला सेकंड डे आणि आम्ही आहोत रामे हॉटेलमध्ये. खूप सुंदर असं स्विमिंग पूल आहे, छोट्या मुलांसाठी आहे इथे. आणि हे मस्ती करणाऱ्या मुलांसाठी इथे एक स्विमिंग पूल आहे. खूप धमाल मस्ती करतोय. खूप असं छान. इथे काल पाऊस पडला आहे तिरुपतीमध्ये संध्याकाळी, त्यामुळे वातावरण अतिशय छान झालेलं आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला. बघूया इथला ब्रेकफास्ट. आणि तो ब्रेकफास्ट इथे इन्क्लुडिंग आहे तुमच्या रूमच्याच रेटमध्ये. नाश्त्यामध्ये कारल्याचा, वॉटरमेलन, व्हॅनिला मिल्कशेक, चोकोस आहे, टोमॅटो, मेदूवडा, पपई, गवा, स्प्राउट्स आहेत, कोकोनट पोहा.
कोकोनट पोहा, कॅरेट उत्तप्पा, बीटरूट पुरी, ब्लॅक चना मसाला, नाश्त्यामध्ये गुलाबजाम आहे, चहा, कॉफी, इडली, पालक इडली, नॉर्मल इडली, खूप साऱ्या चटण्या आहेत आणि सांबार. फायनली आम्ही आता चेकआउट करत आहोत आणि आता इथून निघालो आहोत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. तिरुमला येथून अगदी 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती हे आहे कल्याणम मंदिर आणि हे हुबेहूब तिरुपतीसारखं आहे आणि आतमध्ये खूप सुंदर अशी बालाजींची मूर्ती आहे. तिरुपती बालाजींचं दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही गेलो हम्पी येथे. हम्पीचा व्लॉग तुम्ही पाहालच. त्याच्यानंतर सर्वात अत्यंत महत्त्वाचं दर्शन कोल्हापूरमधल्या श्री महालक्ष्मी मातेचं. तुम्हाला तिरुपती केल्यानंतर ह्या दर्शनाला मातेच्या यावंच लागेल आणि नक्की या. बघूया मातेचं दर्शन. चाललोय आता अंबा मातेच्या दर्शनाला ओटी भरायला. तृप्तीताई भेटल्यात नाशिकच्या आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ओळखलं त्यांनी. नाशिकवरून आले. किती तास होता लाईन मध्ये? 1-1.5-2 तास प्रॉपर लाईनीत उभ्या राहून त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. छान वाटलं. मंदिराला 4 दरवाजे आहेत. पूर्व दरवाजा, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दरवाजा. 4 नंबरच्या दक्षिण दरवाजाने आम्ही एंट्री केली आणि आता पूर्व दरवाजाने बाहेर एक्झिट केला. एवढी लाईन आहे. आज संडे आहे. 1.5 ते 2 तास लागतात तेव्हा मग दर्शन प्रॉपर होतं. पूर्ण बाहेरून इथे मंदिराच्या बाहेर तुम्ही लाईव्ह दर्शन बघू शकता स्क्रीनवरती महालक्ष्मी मातेचं. कारण आतमध्ये मोबाईल ह्याची परमिशन नसल्यामुळे इथे मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला मूर्ती दाखवू शकत नाही. तसंच तिरुपतीला सुद्धा आहे. तर त्यामुळे इथे बाहेर स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. तर शिर्डीचे साईबाबा म्हणा, तिरुपती बालाजी म्हणा, महालक्ष्मी माता, ते सगळं स्क्रीनवरती तुम्ही लाईव्ह बघू शकता. आतमध्ये जी पूजा होते ती. कोल्हापुरामध्ये रेवणकर ज्वेलर्स आहे. तिथे एवढ्या सुंदर अंबामातेच्या मूर्तीच्या सगळ्या डिझाईन्स आहेत आणि प्रॉपर साडी त्यांनी इथे नेसवली आहे. आणि हे संग्राम दादा त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं प्रॉपर त्यांनी ते नक्षीकाम केलं. त्यामुळे गॅरंटेड ते निघणार नाही. घ्यायचे तर फ्रेम ह्या शॉपमध्ये येऊन घ्या. आणि इथे गोड अशी दीपाली आहे. तिने सांगितलं कोणती फ्रेम घ्यायची, कोणती फ्रेम घ्यायची नाही. ते काय दीपाली प्रॉपर कोल्हापूरकर आहे दोघेही. छोट्या फ्रेम पासून मोठ्या फ्रेम पर्यंत खूप फ्रेम उपलब्ध आहेत.